संख्या आणि संख्येय. संख्या म्हणजे आपण नंबर सांगतो, 1 2 3 4 5 10 100 1000. आणि संख्येय म्हणजे आपण त्याचा क्रम सांगतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 10वा, 50वा, 100वा, 1000वा, असा आपण नंबर सांगतो. मग आता प्रथम ह्या संख्येची किंवा प्रथम या संख्येचे आपण 7 वाक्य पटापट बघणार आहोत. आणि मग 10 याचे पण बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला सातही विभक्त्यांमध्ये कसं वापरू शकतो आपण हे संख्येय त्याचा अंदाज येईल. प्रथमः बालकः उच्चैः, मला जे आठवतं ते मी लिहितोय, उच्चैः क्रंदती. पहिला मुलगा जोरात रडतो. आता मी असं नाही म्हणत आहे एक मुलगा रडतो, मी म्हणतोय पहिला मुलगा रडतो. बघा, शिक्षकः प्रथमं गणेशं प्रथमं गणेशं प्रश्नं पृच्छति. पृच्छती विचारतात. शिक्षक पहिल्या गणेशाला, म्हणजे वर्गात दोन गणेश असणार आहेत, त्यात एक पहिला असेल आणि एक शेवटी बसणारा असेल. तर शिक्षक पहिल्या गणेशाला प्रश्न विचारतात. बघा, गुरुः प्रथमेन मंगेशेन सह गायती. गुरु काय करतात? पहिला जो मंगेश आहे, मग पहिल्या ओळीत बसलेला असेल, काहीही त्याचा अर्थ घेऊ शकतो. पहिला गुरु पहिल्या मंगेश सोबत गायन करतात. बघा, माता प्रथमाय पुत्राय गृहं ददाती. घर देते. आई काय करते? पहिल्या मुलाला घर देते आणि दुसऱ्या मुलाला शेती देते. चला, पिता वडील प्रथमात बालकात पुस्तकं स्वीकरोति किंवा आनयति. सोपं, आनयति. स्वीकरोति पण आपण याच पाठात पहिले वापरू शकतो. अ, काय, पिता पहिल्या मुलापासून पुस्तक आणतात. मग दोन मुलं असतील, त्यातल्या पहिल्या मुलापासून काय पुस्तक आणतात. प्रथमस्य विद्यालयस्य नाम किम. समजा कोणीतरी भरपूर विद्यालय काढलेले आहेत, 10 विद्यालय झालेत त्यांची, मग आपण त्यांना म्हणतोय पहिल्या शाळेचं नाव काय. आपण असं नाही म्हणत एका शाळेचं नाव काय, पहिल्या शाळेचं नाव काय. ओके, प्रथमे विद्यालये कति छात्राः सन्ति. पहिल्या विद्यालयामध्ये किती विद्यार्थी आहेत. पहिल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत. हे प्रथमः बालकः किंवा हे प्रथमः देवः, देव, कारण की संबोधन आहे म्हणून हे राम. तसं हे प्रथम देव माम रक्षतु. ह्यातलं काय तुम्हाला कळलेलं नाही मला सांगा. जेवढी वाक्य बनवली आपण, वाक्य तुम्हाला बनवता आले का असं म्हणत नाही, पण जे लिहिलंय त्यातलं काय नाही कळलं. सर्व समजलं सर. हा, मग पहिला, पहिल्याला, पहिल्याद्वारे, पहिल्यासाठी, पहिल्यापासून, पहिल्याचा, पहिल्या मध्ये. मग पुल्लिंग असेल स्त्रीलिंग असेल त्यानुसार ते बदलणार. ओके, मग आता हे प्रथमचे 7 वाक्य समजले. हो. हम्म, आता आपण 10व्याचे बनवूया. ठीक आहे, असेच वाक्य बनणार. प्रथम आणि 10 मध्ये काय फरक आहे का? काहीच फरक नाही. दशन, दशमः, हम्म, दशम, हम्म, दशमः, नवमः,
अरे, कसं बरं? द्वितीय बघूया आपण आहे का? आहे. चला आपण स्त्रीलिंग बनवूया. चला एक पुल्लिंग एक स्त्रीलिंग बनवूया आपण. ठीक आहे. दशमहा का नाही भेटत आहे काय माहिती. हा. द्वितीया कन्या खेळती. दुसरी जी मुलगी आहे, पहिली दुसरी मुलगी जी खेळत आहे. कन्या द्वितीयां कन्यां पूजयती. पहिली मुलगी दुसऱ्या मुलीस काय करते? पूजते. ठीक आहे. अंबा आई द्वितीयया कन्यया सह खादती. आई काय करते? दुसरी जी मुलगी आहे तिच्या सोबत जेवण करते. बघा. भगिनी 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 द्वितीयायै कन्यायै कन्यायै मालाम आनयती. म्हणजे बहीण काय करते? जी दुसरी मुलगी आहे तिच्यासाठी काय करते? माला आणते. माला म्हणजे माळ फुलांची. हा. द्वितीयायाहा किंवा द्वितीयस्याहा दोन रूप बनतात. आपण एकच रूप लक्षात घेऊया का? तर आपण म्हटलं होतं पुल्लिंगामध्ये राम सारखं, स्त्रीलिंगामध्ये सीता सारखं. मग सीता शब्दाची पंचमी विभक्ती सीतायाहा, तसं द्वितीया शब्दाची पंचमी द्वितीयायाहा. बघा. पिता द्वितीयायाः कन्यायाः दुसऱ्या मुलीपासून धन धन आणतो. आता हा नाही ती साठी सुद्धा वापरू शकता, आणि धन त्या मुलीपासून वेगळं होतंय म्हणून आणयती सुद्धा वापरू शकता. बर. द्वितीयायाः नौकायाः नाम किम्? द्वितीयाः नौकायाः नाम किम? दुसऱ्या नौकेचं, होडीचं, जहाजाचं नाव काय? द्वितीयायां पाठशालायां कति अध्यापकाः सन्ति? सन्ति. ही जी तुमची दुसरी शाळा आहे, त्या दुसऱ्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? ठीक आहे. पाठशालायाम. हे द्वितीय कन्ये, हे द्वितीय कन्ये. अगं दुसऱ्या मुली, म्हणजे दुसरी जी मुलगी तिला संबोधन करतात, तिला बोलतात अगं हे दुसरी मुलगी, अत्र आगच्छ, तू इकडे ये. इकडे. बघा. आता काय केलं आपण? सगळे जे आहेत ते अ, स्त्रीलिंग वापरलेले. पाठीमागे काय केलं तर आपण थोड्या वेळापूर्वी? सगळे स्त्रीलिंग, म्हणजे हे संख्येय जे आहेत हे काय असतात? शेवटी विशेषण आहेत. हे असे स्वतंत्र येऊ शकत नाही की हे दुसऱ्या, असं नाही. हे दुसऱ्या मुलगी, हे दुसऱ्या मुला, आपण त्याला काहीतरी विशेष लावणारच आहोत. ठीक आहे. द्वितीया. चतुर्थ. तसं आता तुम्हाला बाकीचे जमतील का किंवा समजतील का? चतुर्थ त्यांनी तृतीय पर्यंतच दिलेले काय? ह्या सगळ्या काय तिथी आहेत, चतुर्थी वगैरे. चला. संख्या, संख्येय. थोडं अजून स्पष्टता आपल्याला आली. पहिला, पहिल्यास, पहिल्याद्वारे, पहिल्यासाठी, पहिल्यापासून, पहिल्याचा, पहिल्यामध्ये, हे पहिल्या, अशा प्रकारे. तसंच
द्वितीयः तृतीयः चतुर्थः पाहिलं होतं बघा आपण इथे. प्रथमः, द्वितीयः, तृतीयः, चतुर्थः, पंचमः, षष्ठः, सप्तमः, अष्टमः, नवमः, दशमः. ओके. इथपर्यंत आपण 23व्या पाठाला पुढच्या पाठापासून सुरुवात करूया. एक शनिवार आपण संधींसाठी देऊया, जेणेकरून आपल्या संधी चांगल्या होतील. बरंच करायचं तुम्हाला, जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. संधी जमायला लागल्यानंतर तुम्हाला थोडीशी अजून रुची वाढेल, कारण की शब्द वगैरे तर काय सारखे सारखे नवीन येतच राहतात. तर मग लोड जो आहे तो नेहमी वाढतच जातो. मग आज आपण एक महत्वाचा शब्द शिकलो. क्रमवाचकसाठी काय नाव आहे? संख्येय. हे संख्या, संख्येय. अशा प्रकारे 22व्या धड्याची वाक्य पाहिली, संधींना रिव्हिजन दिली आणि प्रथमः, द्वितीयः याचा सुद्धा विचार आपण केला.